नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदार नेमकी करतात काय आणि त्याचा आपल्या मार्केटवरती काय परिणाम होणार. पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे जो की एक पहिला पब्लिक आहे आणि आपला आहे दुसरा प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल. दोन्ही चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पब्लिक चॅनल जो आहे तो आपल्या सर्वांसाठी फ्री आहे. जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जायचंय आणि त्या लिंकवरती जाऊन आपण तो टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. त्याची जी फी आहे आता सध्या आपल्याकडं जो माहोल चालू आहे आपल्याकडे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत आपण एक त्यासाठी स्पेशल ऑफर आणलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त 1330 रुपयामध्ये 12 महिने तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या प्रायव्हेट ग्रुपचं सबस्क्रिप्शन भेटणार आहे. आणि जर एखाद्याने समजा पूर्णपणे लाईफ टाइम जर सबस्क्रिप्शन जर घेतलं तर त्यासाठी 3300 रुपये आपल्याला पे करायचे आहेत. ओके, तर हे आहेत आपले प्लॅन 2 आणि यामध्ये तुम्हाला भेटणार काय आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेड जे मी ट्रेड घेत असतो स्विंग ट्रेड ते ट्रेड मी ह्या ग्रुपवरती शेअर करत असतो. काय टार्गेट असेल काय त्या मी स्टॉप लॉस ठेवणारे त्या सगळ्या गोष्टी त्यावरती शेअर करतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग जे आहे तर ते ऑप्शन म्हणजे खास करून आपण जे मी आपले ट्रेड निफ्टीमध्ये घेतो ते मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. आणि त्यानंतर फॉरेक्स मध्ये आपला जो मी ट्रेड गोल्ड मध्ये करतो त्या गोल्डचेही ट्रेड मी तुमच्या बरोबर शेअर करत असतो. तेव्हा जर आपल्याला असं वाटत असेल का तुम्हाला थोडाफार टेक्निकल सपोर्ट पाहिजे तर तुमच्यासाठी हे 2 टेलिग्राम चॅनल पैकी जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये आपले हे 2 प्लॅन आहेत. ते प्लॅन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके, आणि मग आता आपण करूया आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात. तर बघा ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का विदेशी गुंतवणूकदार म्हणजे काय. आता काय असतंय का आपल्याकडं जे आपण जे येतो तर आपण येतो रिटेल कॅटेगरीमध्ये. आपण म्हणजे तुमच्यासारखे माझ्यासारखे आपले रिटेल इन्व्हेस्टर आहेत. भारतामध्ये ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतात म्हणजे आपले काही म्युच्युअल फंड असतील किंवा काही लोक कंपन्या बनवून गुंतवणूक करतात त्याला आपण म्हणतो DII. ओके, आपण त्याला म्हणतो DII. आणि त्यानंतर जे आपले विदेशी गुंतवणूकदार असतात त्याला आपण म्हणतो FII. आणि हे जे FII आहे म्हणजे ते साधारणतः मोठमोठ्या संस्था असतात कंपन्या असतात किंवा मोठे फंडिंग असणारे मोठे गर्भश्रीमंत लोक असतात. तर ह्या लोकांचं आपल्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे आपण हे जाणून घेतलं पाहिजे. त्याकरताच हा मी जो काय बनवते व्हिडिओ तो आपण त्याकरताच व्हिडिओ बनवते स्पेशल व्हिडिओ त्याकरताच आहे. तर इथे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे का गेल्या जवळजवळ आपल्याला 22 सप्टेंबर पासून 22 तारखेपासून आपण बघतोय का मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदार दररोज दररोज विकतायत. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा इथे मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा इथे तुम्हाला 22 सप्टेंबर ही जी तारीख दिसते त्या 22 सप्टेंबरच्या दिवशी FII जे माल विकलेला आहे तो विकलाय 2910 करोड रुपयाचा. हे मी फक्त तुम्हाला कॅश मध्ये सांगतोय. अजून त्या ठिकाणी फ्युचरचे जे आकडे आहेत ते फ्युचरचे आकडे ह्या ठिकाणी मी गृहीत धरलेले नाहीयेत. फक्त तुम्हाला कॅश मधली आकडेवारी सांगतोय. कॅश मधल्या आकडेवारीनुसार 2910 करोड रुपयाचे 22 सप्टेंबरला विकले आणि त्यावेळेस निफ्टी होता 25,202. त्या दिवशी मार्केटमध्ये 0.5% करेक्शन झालं. त्याच्या पुढचा दिवस आहे 23 सप्टेंबर आणि त्यामध्ये 3,551 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केली विक्री केली आहे मार्केटमध्ये. त्याही वेळेस आपल्याला थोडं नॉर्मली करेक्शन बघायला भेटलं. त्याच्या पुढचा जर आपण बघितला त्याच्या पुढचा दिवस आहे 24 सप्टेंबर. ह्या तारखेला 24 सप्टेंबर ह्या तारखेला काय झालेलं आहे काय FII केलंय आपण ते जाणून घेऊया. तर ह्या तारखेला FII 2,425 करोड रुपयाची सेलिंग केली आहे आणि या 2,425 करोड रुपयाच्या सेलिंगमुळे निफ्टीमध्ये 0.5% करेक्शन आपल्याला बघायला भेटले. त्याच्या पुढची तारीख आहे 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबरच्या दिवशी 4,995 करोड रुपयाची सेलिंग FII केली आहे आणि त्यामध्ये निफ्टीमध्ये जवळजवळ आपल्याला 0.5% करेक्शन बघायला भेटलंय. त्याच्या पुढचाही दिवस त्या दिवशी सुद्धा काय झालंय सेलिंगच झालेली आहे. 5,687 करोड रुपयाची सेलिंग आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटते. आणि इथे आपण बघतोय
का जवळजवळ निफ्टीमध्ये 1% करेक्शन झाले. हे बघा, हे दिवस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 दिवस. आणि या 5 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर निफ्टी जो आहे 25,327 पहिल्या दिवशी होता आणि तिथून हा आलाय 24,654, म्हणजे जवळजवळ 700 पॉइंटचा फॉल निफ्टीमध्ये आपल्याला फक्त 5 दिवसामध्ये बघायला भेटला. एफआयच्या ज्या सेलिंग मध्ये इतकी ताकद असते सगळ्यांना आपल्याला ह्या गोष्टीवरून कळत असेल. जरी आपल्या ज्या देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्या किती म्हणत असल्या का हमारे देश में रिटेल इन्वेस्टर बहुत मजबूत है, हम लोगों को एफआयएस की जरूरत नाहीये, पण तसं नाहीये. हे आपल्याला ह्या गोष्टीवरून प्रकर्षानं जाणवतं. ठीक आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय, बघायचं आपल्याला 26 तारखेपर्यंत आपण आलो होतो. त्याच्या पुढचा जर आपण दिवस जर बघितला तर आपण इथे बघू शकता 29 तारखेला परत 2,831 करोड रुपयाची सेलिंग केली आणि त्या दिवशी आपल्याला 0.1%चं करेक्शन बघायला भेटलं. त्याच्या पुढचा दिवस 30 सप्टेंबर आणि ह्याही दिवशी जवळजवळ 2,327 करोड रुपयाची सेलिंग झाली आहे आणि 24,611 पर्यंत आपण आलोय. त्या दिवशी आपल्याला परत थोडं करेक्शन बघायला भेटलं. आणि त्यानंतर मग आपण बघतोय इथे त्यांनी 1 तारखेला 1,605 करोड रुपयाची खरेदी केली, ज्या दिवशी निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 1% तेजी बघायला भेटली. कालही जवळजवळ त्यांनी 1,583 करोड रुपयाची सेलिंग केली, पण थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये 0.5% तेजी बघायला भेटली. म्हणजेच कंटिन्युअसली आपण बघतोय का एफआयने जी सेलिंग केली आहे ती 9 दिवस एफआयने सेलिंग केली आहे, कंटिन्युअसली सेलिंग झालेली आहे. फक्त काल आणि परवा ह्या 2च दिवसामध्ये थोडी सेलिंग जी आहे ती फक्त कमी झाली आहे. पण आता ही जी कमी झालेली सेलिंग आहे ती कमी झालेली सेलिंग मार्केटला सहारा देऊ शकत नाहीये. थोडा आता आपण बघूया का त्यांनी फ्युचर ऑप्शन मध्ये काय कंडिशन आहे. ओके, आता आपल्या याच्यामध्ये फ्युचर मध्ये काय त्यांनी केलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया. फ्युचरचे जर आपण आकडे बघितले तर इथे बघू शकता फ्युचर मध्ये त्यांनी केलेलं काय आहे. कालचा आकडा फ्युचर मध्ये बघा, 2,353 करोड रुपयाचे फक्त त्यांनी इंडेक्स फ्युचर विकलेत आणि 2,314 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेत. म्हणजेच 5,000 करोड रुपयाचे त्यांनी काल निव्वळ फ्युचर विकलेले आहेत. निफ्टी वाढलाय, ठीक आहे, मान्य आहे, पण इथे ही सेलिंग आहे, जबरदस्त सेलिंग त्यांनी केलेली आहे. त्याच्या आदल्याही दिवशी जर आपण बघितलं तर इथेही आपल्याला बघायला भेटतंय, इथेही बघा मार्केट तर बघा ह्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर ह्या दिवशी आपल्याला काय बघायला भेटतंय, थोडस याला जवळ घेतो. हा, इथे तुम्ही बघू शकताय निफ्टीमध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय. निफ्टीमध्ये आपण बघतोय का जवळजवळ 1% तेजी आहे, पण इथे एफआयने जवळजवळ 1,605 करोड रुपयाची कॅशमध्ये त्यांच्यावाली सेलिंग आहे आणि 128 करोड रुपयाचे निफ्टी फ्युचर बँक निफ्टी फ्युचर विकलेत आणि 307 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेले आहेत. त्याच्या पुढे जर गेलं त्याच्या पुढे आपल्याला तीच तऱ्हा दिसते बघा या ठिकाणी 30 सप्टेंबरला इथेही जवळजवळ 2,716 करोड रुपयाचे त्यांनी या ठिकाणी विकलेले आहेत निफ्टी बँक निफ्टी फ्युचर आणि फक्त 654 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केलेत. त्यानंतर आपण इथे बघूया 29 तारखेला 29 तारखेला फक्त त्यांनी इथे या ठिकाणी 3,882 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर जे आहे ते खरेदी केलेत. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे का मंथली एक्सपायरीच्या वेळेस थोडीफार जे त्यांनी शॉर्ट केलेले असतील फ्युचर ते फक्त त्यांनी खरेदी केलेत, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग केलेली आहे, खरेदारी नाहीये. आणि इथेही आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये 528 करोड रुपयाची सेलिंग होताना दिसते. त्या पुढचा जर आपण पण जर हा आकडा बघितला आपला 26 तारखेचा तर इथे 26 तारखेला 1% करेक्शन झालंय. 3,389 करोड रुपयाचे त्यांनी फ्युचर विकलेत निसते निफ्टी बँक निफ्टीचे आणि 1141 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर त्यांनी विकलेले आहेत. तर या अशा पद्धतीने आपण बघतोय का कंटिन्युअसली गेल्या 9 दिवसापासून विदेशी गुंतवणूकदार आपल्या मार्केटमध्ये सेलिंग करतायत आणि ही जर सेलिंग जर अशीच चालू जर राहिली तर मग आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपल्याला मार्केटमध्ये जी तेजी यायला पाहिजे किंवा मार्केट वरती जायला पाहिजे ते जरा थोडंसं पॉज घेऊ शकतं. आता काय झालेलं आहे, आता ही कारण याची कारण काय आहे तर याची कारण आहेत आपल्या सरकारची धोरणं, आपल्या सेबीची धोरणं आणि जो 50% आपल्यावरती टॅरिफ अमेरिकेने लावलेला आहे तेही कारण ह्या सेलिंग मागे आहे. ओके, तेव्हा ह्या आजच्या भागामध्ये आपण खास करून जाणून घेतलेला आहे का विदेशी गुंतवणूकदार नेमकी किती त्यांनी विक्री केलेली आहे.
आता सध्या विदेशी गुंतवणूकदारांचं काय चाललेलं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि जर एखाद्याने हा समजा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड जर केला, त्याला जो काही फायदा होईल तोटा होईल त्यामध्ये माझ्या चॅनलचा काही सहभाग असणार नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि त्यानंतर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर चांगला व्हिडिओ वाटला तर त्याला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर आपल्याला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचंय. त्या लिंकवरती जाऊन आपला तो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे आपण सबस्क्राईब करू शकता. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भरावं लागतो, तुमचा मेल आयडी भरावा लागतो, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्यावा लागतो आणि पेमेंट तुम्ही तिथंच करायचं. पेमेंट केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या मेल आयडी वरती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती लिंक ऑटोमॅटिक येऊन जाते. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.